क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे? जनरल एक्स फॉर्म्युला. स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. अच्छा, काय काय शिकलो बेटा त्याच्यात अजून? त्यानंतर शिकलो फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडमध्ये कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल ते स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार आहे की नाही ते बघायचं. अरे वा. त्यानंतर ते स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये करायचं आणि जो लिनियर जो कॉन्स्टंट कोएफिशियंट क्वाड्रॅटिक कोएफिशियंट मध्ये जी सी ची व्हॅल्यू आहे तिचा गुणाकार आणि लिनियर कोएफिशियंट आहे त्याची बेरीज अशा दोन संख्या शोधायच्या. ते आलं पाहिजे आणि त्यानंतर त्या दुसऱ्या टर्म कॉमन म्हणजे सारख्या येतील आणि त्यानंतर पुढची मेथड सॉल्व्ह करायची. अच्छा, फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला काय बेटा? बी स्क्वेअर मायनस 4ac. काय? बी स्क्वेअर मायनस 4ac. नाही, तो फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला नाही आहे. नेचर ऑफ द रूट्स. तो नेचर ऑफ द रूटचा फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला तोच आहे ना, बी स्क्वेअर मायनस 4ac. फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला बेटा x इज इक्वल टू मायनस बी. एक्स इज इक्वल टू मायनस बी अपॉन 2 चा x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला आहे, बरोबर? सांग फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला. एक्स स्क्वेअर मायनस x इज इक्वल टू अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तो फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला व्यवस्थित बघ बेटा. हा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा फॉर्म्युला. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा ax स्क्वेअर प्लस bx b अपॉन 2 चा स्क्वेअर मायनस b अपॉन 2 चा स्क्वेअर प्लस c इज इक्वल टू 0 आणि त्याच्यानंतर x प्लस b अपॉन 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू b अपॉन 2 चा स्क्वेअर मायनस c. काय? हा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर म्हणजे तोच आहे ना जो Same- पहिला फॉर्म्युला आहे तो formula. सेम दुसरा फॉर्म्युला. पुस्तकातला सांगते का? सिमिलॅरिटी मध्ये कुठले कुठले थेरम पाठ आहेत? बेसिक proportionality सांग. theorem. If a line parallel to a side of a triangle intersect remaining two distinct points, then the line parallel to the remaining sides. अँगल बायसेक्टर थेरम. The bisector of an angle of a triangle divides the side opposite to the same ratio of the remaining side. नंतर 3 पॅरल लाईनचा. The माहिती? नाही आता. पायथागोरस थेरम मध्ये काय काय माहिती? पायथागोरस थेरम, पायथागोरस ट्रिपलेट, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आणि जॉमेट्रिक मीन आणि प्रॉपर्टीज. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल काय आहे? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर आपण राईट अँगल ट्रायंगलमध्ये अल्टिट्यूड ड्रॉन केला तर अल्टिट्यूड ड्रॉन केल्यानंतर तिथे दोन ट्रायंगल होतात, एक ओरिजिनल ट्रायंगल आणि एक त्याचा खालचा दोन ट्रायंगल. ट्रायंगल. तर दोन ट्रायंगल जर सिमिलर राहिले तर तिथे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम होतो. म्हणजे अल्टिट्यूड जर टाकला तर दोघं ट्रायंगल एकमेकांशी काय असतात? सिमिलर. अल्टिट्यूड टाकला तर ते दोघं ट्रायंगल एकमेकांशी काय येतात बेटा? सिमिलर येतील. पायथागोरस थेरम सांग. पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये यूज केला जातो आणि पायथागोरस थेरम मध्ये हायपोटेन्यूजच्या स्क्वेअर आणि अदर टू साईडच्या स्क्वेअरची प्लस हायपोटेन्यूजच्या स्क्वेअर एवढी आली तर तिथं पायथागोरस थेरम होतो. अच्छा, आता जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन मध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड ड्रॉन केल्यानंतर तिथे हायपोटेन्यूज टू पार्ट्स मध्ये डिवाइड होतो आणि डिवाइड झाल्यानंतर हायपोटेन्यूजच्या नाही अल्टिट्यूडचा स्क्वेअर आणि अदर टू साईड ते दोन पार्टच्या मल्टिप्लिकेशन तिथे जॉमेट्रिक मीन थेरम यूज होतो. अजून काय राहिलं विचारायचं? प्रॉपर्टी सिमिलॅरिटी मध्ये नाही 45, 90 आणि 30, 60, 90. 45, 90 डिग्रीच्या प्रॉपर्टी मध्ये 45 डिग्रीचे अँगल असतात ते 1/√2 ने मल्टिप्लाय केले जातात आणि 30, 60, 90 डिग्रीच्या प्रॉपर्टीज मध्ये 30 डिग्रीचा जो अँगल आहे तो 1/2 ने मल्टिप्लाय केला जातो हायपोटेन्यूजला. आणि 60 डिग्रीचा अँगल आहे √3/2 ने मल्टिप्लाय केला जातो. तुला असं नाही वाटत का तू खूप छान उत्तर देते हो असं? वाटतंय. का? तयारी करून आली. किती वेळा अभ्यास केलाय? खूप वेळा. तुझ्यामध्ये आत्मविश्वास होऊन खूप आहे असं वाटत नाही का तुला? तू घाबरत नाही का? घाबरत नाही. मग घाबरत असून एवढं छान बोलते, अजून घाबरली तर किती छान बोलते. नाही खरंच आतापर्यंत सगळ्या मुलांमध्ये तू चांगल्या पद्धत म्हणजे आत्मविश्वास खूप आहे तुझ्यामध्ये बोलण्याचा. तू असे अडकळत नाही काही शब्द.
हम्म. छान वाटलं बेटा, थँक्यू.